जायचं होतं आपल्याला ओम भाऊ सोबत ऑर्डर डिलिव्हरी करायला, पण काय जीपीएसच्या भरोशावर आम्ही रस्ते भटकून गेलो ना, तर ते कसं कुठे ते पाहण्यासाठी ब्लॉक पूर्ण काय मग अंधाराला चिरून मग मी निघालो बाहेर आणि आलो सरळ ओम भाऊ जवळ, कारण की आता जाणं तर आपल्याला फूड डिलिव्हरी करायला. मग काय झटपट निघालो ना आम्ही, एका रोडावरून दुसऱ्या रोडा, एका चौकातून दुसऱ्या चौकात, असं करत करत आम्ही आलो सरळ रोडाला चिरून डायरेक्ट देवश्री रेस्टॉरंट. त्या नाईट म्हणजे रेस्टॉरंट एवढा भारी दिसत होतं की मला वापस जायचं मनच नव्हतं करत. माझ्या डेरा जमायचं मन होतं, पण काय कसं मग आपल्या ऑर्डर घेणं होतं झटपट मध्ये निघणं होतं. मग काय आपल्या ओम भाऊचा ऐकता मग मी ऑर्डर रिसीव्ह केला आणि घेतला, मग कन्फर्मेशन करून निघालो आम्ही सर ऑर्डर द्यायला. फटाफट आपल्या बाईक जोडून आपण काढली बाईक आणि आपला जीपीएस सेट करून आम्ही निघालो ऑर्डर द्यासाठी. तर मग काय तसंच आपलं तेच एक रोडावरून दुसऱ्या रोडा, दुसऱ्या चौकातून तिसऱ्या चौकात, असं करता आम्ही झालं एंटर पारपेट मध्ये. सगळ्या गल्ल्या एकसारखी दिसत पारपेटच्या, तर आम्ही सगळे भटकून गेलो रस्ते. तसंच मग भटकता मला एक तर विचार आला भाऊ, कधीच या जॉबवर कधी जीपीएसच्या भरोशा राहायचं नाही, कोणाला ना कोणाला विचारत राहायचं. तर मग असं सगळ्यांनी विचार कोणाला मार्गदर्शन घेत आम्ही आलो सर आपल्या ऑर्डरच्या ठिकाणी. तर मग भाऊला आपण ऑर्डर चिपकवलं आणि त्याची पेमेंट घेतली. मग त्याची पेमेंट कन्फर्मेशन करून आम्ही निघालो सर घरी जाण्यासाठी. तर मग काय आमच्या रस्त्यात निघून आम्ही आलतो सगळं पहिले मेडिकल होतं, मेडिकलवरून आम्ही गोळ्या घेतल्या. तर मग चला भावांनो बहिणींनो भेटू अशा एखाद्या नवीन ब्लॉग बहीण, तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या. जय श्रीराम.